नमस्कार, वेलकम टू निशा लाइफस्टाइल ब्लॉग अँड येस इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. तर मी ना आता माझ्यासाठी जेवणामध्ये पिवळी खिचडी बनवणार आहे, कारण मी एकटीच आहे आणि आता म्हटलं चपाती भाजी आमटी भात कुठं करत बसायचं, मला बाकीची कामं पण आहेत, त्यामुळं मग म्हटलं आता फक्त भाताची एक पिवळी खिचडीच बनवूया आपण. तर त्याची ऑलरेडी निम्मी प्रोसेस जी असते म्हणजे फोडणी वगैरे टाकायची ना, तर ती मी निम्मी प्रोसेस करून घेतली आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाबा आपण ही रेसिपी थोडीफार शूट करूया आपण तुमच्यासोबत. जर का तुम्हाला ह्याची रेसिपी जर का इन डिटेल हवी असेल ना, तर मला तुम्ही सांगा, मी ते शेअर करेन. तर आता निम्मी प्रोसेस तरी झाल्या, आता निम्मी प्रोसेस अजून व्हायची आहे. तर या फोडणीमध्ये मी मोहरी, जिरे, लसूण ठेचलेला, छोटीशी मिरची कट करून घेतलेली, कांदा, टोमॅटो आणि हळद हे टाकून मी आता मिक्स करते. त्यानंतर 1 वाटी तांदूळ घालायचा आणि माझ्याकडे ही तूर आणि मूग डाळ मिक्स आहे, तर मी ती घालून घेते. 3 चमचे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं. छानपैकी आता मिक्स करून घेतलं. यामध्ये आता आपण पाणी ॲड करूया. तर आता पाणी घालून घ्यायचं. खिचडी जशी तुम्हाला लागते ना, म्हणजे कुणाकुणाला मऊ आवडते, कुणाकुणाला फडफडीत लागते, तर त्यानुसार आपण पाणी घालून घ्यायचं. कोथिंबीर टाकून घेतली आणि आता मीठ टाकूया. मीठ चवीनुसार हलवून घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंग घालायचं. ह्यामध्ये हिंग साधारण एवढी अशी. एक उकळी आली ना की मग झाकण काढायचं आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. मसाला पापड बनवण्यासाठी मी इथं हे उडदाचं पापड घेतलं आहे आणि ते मी असं तव्यावर भाजत आहे. थोडंसं तेल टाकलं आहे मी तव्यावर आणि ते मी असं शेकून घेते. मी डीप फ्राय करणार नाही आहे अजिबात तेलामध्ये, फक्त असं भाजून घेणार आहे मी थोडंसं तेल टाकून, की जेणेकरून ते जास्त तेलकट नको व्हायला. आता ना मी सगळे पापड भाजून घेतले अशा पद्धतीने. एकदम कमी तेल, म्हणजे तेल नाही असं म्हटलं तरी चालेल, अजिबात तेल नाही पापड ना. त्यासाठीचं साहित्य: कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, भाजलेले पापड, शेव आणि हा चाट मसाला. तर आता आपण बनवणार आहोत मसाला पापड. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी कांदा घ्यायचा, टोमॅटो, कोथिंबीर थोडीशी, त्यानंतर भरपूर अशी शेव अगदी भरपूर घालायची आणि त्यानंतर चाट मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. तयार आहे आता आपला मसाला पापड. तुम्हाला जर का लिंबू आवडत असेल तर लिंबाचा रस तुम्ही वरून घालू शकताय, पण आम्हाला नाही आवडत त्यामुळे आम्ही नाही घातलेलं. मस्त असा मसाला पापड तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूपच सोपी आहे, त्यामुळे कुणी पण करू शकते. अगदी 5 ते 6 मिनिटातच होणारी रेसिपी आहे. आपल्या घरी सगळंच अवेलेबल पण असते, त्यामुळे आपण झटकीपट ही रेसिपी करू शकतो. आणि हे मसाले पापड ना अगदी हॉटेल सारखंच लागतं, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नक्की करून बघा. तर इथं आपली मस्त अशी खिचडी पण तयार आहे. थोडी मिक्स करून घेते मी. छान झाले खूप. अगदी मऊ पण नाही, एकदम फडफडीत पण नाही, व्यवस्थित झाले. हे बघा, खिचडी, कांदा आणि मसाला पापड. तर या मग सगळे जेवायला. तर असा होता आमचा आजचा दिवस. आजचा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.
आहे.